नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे रोस्टेड मसाले मखाने। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। रोस्टेड मसाले मखाने बनवण्यासाठी इथे आपण मखाने घेतले आहेत। मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा शेंदे मीठ घेतले आहे। तसेच चाट मसालाही घेतला आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकले आहे। तूप गरम झाल्यावर मखाने कढईमध्ये टाकायचे आहेत। 1 ते 2 मिनिटं मखाने छानसे परतून घ्यायचे आहेत। मंद आचेवर मखाने छानसे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मखाने छान कुरकुरीत ब्राऊन कलर होईपर्यंत परतून झाले आहेत। एका प्लेटमध्ये भाजून झालेले मखाने काढून घ्यायचे आहेत। कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचे आहे। तूप गरम झाल्यावर सर्व मसाले तुपामध्ये टाकायचे आहेत। भाजून झालेले मखाने टाकायचे आहेत। मखाने मसाल्यांमध्ये छानसे परतून घ्यायचे आहेत। मखाने 1 ते 2 मिनिटं मसाल्यांमध्ये छानसे परतून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मखाने सर्व मसाल्यांमध्ये छानसे परतून झाले आहेत। खाण्यासाठी तयार आहे रोस्टेड मसाले मखाने। रोस्टेड मसाले मखाने तुम्ही गरमागरम चहाबरोबर खाऊ शकता। तसेच छोट्या भुकेसाठी मखाने तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत सुचित्राज होम किचनमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा।